तर मंडळी इकडे ना आता आपल्या सर्व थाळ्या आलेल्या आहेत. ही पहिली ना मटन थाळी आहे. इकडे बघताय मटन हा सुका आहे, मस्त भारी दिसतोय. पाया सूप आहे, एक नंबर दिसतोय. आणि ही एक आम्ही पापलेट थाळी मागितली आहे. हा पापलेट मस्त फ्राय केलेला आलेला आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर पापलेट रसा आहे, इकडे जवडा आहे. इकडे ना ही अंडा थाळी मागितलेली आहे, त्याच्यामध्ये अंड सुका आहे, अंड्याची ग्रेव्ही दिली, रस्सा आहे. हे बघा इकडे ना पहिला आपला सर्व खेकडा लॉलीपॉप आलेला आहे ते बघा. तर इकडे ना आता नेक्स्ट आपले स्टार्टर आलेला आहे, हा पण मागितलेला कोळंबी कोळीवाडा. चला आता सुरू करतोय आपण जेवायला. आम्ही म्हणजे एक एक सर्व टेस्ट करून बघणार आहोत, काय काय सर्व कशा प्रकारे टेस्ट आहे. आणि जबरदस्त म्हणजे सी फूड थाळी आहेत ना. हो म्हणजे टेस्ट भारी आहे सगळ्याच्या म्हणजे जेवणाला. आणि पप्पाना खास करून पप्पा मटन थाळी मागितलेली. पप्पा कसं आहे मटन? मटन थाळी मस्त आहे. मटन आहे ना, छान आहे ना, इंगळा काय चांगला? हो एकदम मस्त आहे, एकदम नरम नाही एकदम. तर मटन टेस्ट करून बघूया. मटन सुका आहे आणि जबरदस्त दिसतोय, ग्रेव्ही मध्ये ना एक नंबर आहे बघा, भारी एकदम सॉफ्ट आहे. एक नंबर आहे, ग्रेव्हीचा मस्त फ्लेवर होतो आणि मटन पण एकदम सॉफ्ट आहे. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आता ना आपण लालबाग परळ मध्ये आहोत, इकडे काही काम होतं त्याच्यामुळे आपण आलो होतो. आणि आता ना आपण चाललेलो आहोत एका रेस्टॉरंट मध्ये. माझ्या मागेच बघताय हा एक रेस्टॉरंट आहे आणि कोकणी रेस्टॉरंट आहे आणि तिकडे आपण वेगवेगळे फूड ट्राय करणार आहोत. तर मंडळी आता ना आपण हॉटेलच्या इथे पोहोचलेलो आहोत. हॉटेलचं नाव आहे मस्त गावरान आणि अशा प्रकारे बाहेरून हा हॉटेल आहे. आणि इकडे ना व्हेज नॉनव्हेज दोन्ही मिळतो. चला अस्सल पारंपरिक चव. आता आतमध्ये जाऊया. इकडे पप्पा, आई, काका, काकी सर्व आहेत आणि आता आतमध्ये जाऊन बघूया आपण कशा प्रकारे हॉटेल आहे ते. तर मंडळी आता ना इकडे आम्ही हॉटेलच्या आतमध्ये बसलेलो आहोत. पप्पा आहेत इकडे, काकी आहे इकडे, पप्पा आहेत, आई आहेत आणि आता सर्व ऑर्डर वगैरे द्यायचे बघतोय. आतमध्ये अरेंजमेंट पण बसायचं छान आहे. इकडे पण ना हा खालचा एम्बियन्स आहे, वरती बघा शिडी आहे, तिकडे सर्व सिटिंग अरेंजमेंट आहे. इकडे साईडला पण ना टेबल आहे, तिकडे बघा ग्लास वगैरे मस्त अरेंजमेंट केलेली आहे, एकदम सिस्टमॅटिक बनवलेला आहे ना आई. हो गलासा पण तिथे ठेवलेले आहेत आणि चमचा पण. हा मी आता सर्व ऑर्डर बघत होतो काय कसं सर्व द्यायचं. इकडे म्हणजे ना हा नॉनव्हेज व्हेज दोन्ही रेस्टॉरंट आहे. त्याच्यामध्ये ना थाळ्या पण भरपूर वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आहेत. मासोळी थाळी आहे, याच्यामध्ये बांगडा थाळी, बांगडा थाळीमध्ये पण व्हरायटी आहेत. बांगडा मसाला थाळी, बोंबील थाळी, तिसरा थाळी खेकडा थाळी, कोळंबी थाळी, पापलेट थाळी वगैरे, पापलेट मसाला थाळी, अशी वेगवेगळ्या थाळ्या आहेत त्याच्यामध्ये. आणि इकडे ना चिकन कलेजी थाळी पण आहे. चिकन मध्ये पण वेगवेगळ्या बघा थाळ्या आहेत. मटन थाळी आहे, भेजा थाळी पण आहे, मटन खिमा थाळी आहे, अंडा थाळी आहे, चिकन कलेजी थाळी आहे. आणि ह्या झालं नॉन व्हेज. व्हेज मध्ये पण भरपूर प्रकार आहेत बघा. व्हेज मध्ये पण थाळ्या आहेत बघा. उसळ घावणे व्हेज थाळी आहे, स्पेशल थाळी आहे. प्राईस पण तुम्ही बघू शकता. भरपूर इकडे वेगवेगळे पदार्थ आहेत. आता आम्ही ऑर्डर दिलेली आहे. आई काय काय थाळी मागितले? एक पापलेट थाळी मागितलेली आहे, हा, एक अंडा थाळी हा, आणि एक मटन थाळी. मटन थाळी. आणि बाबा स्टार्टर मध्ये काय मागितलंय? स्टार्टर मध्ये खेकडा लॉलीपॉप मागितलाय हा, आणि कोलीवाडा मागितलाय. कोळंबी कोलीवाडा मागितलाय. हा बघूया काय आहे ते. हे थाळ्यांची ऑर्डर दिली आणि स्टार्टर बघूया आता आल्याच्या नंतरला कळेल आपल्याला. हे बघा इकडे ना पहिला आपला सर्व खेकडा लॉलीपॉप आलेले आहे. ते बघा खेकड्याचा ना आतमधला जो मांस असतो ना त्याची चुरा करून स्मॅश करून आणि हे जे आंगडे असतात ना त्याच्याबरोबर ते पूर्ण फ्राय केले जातात. बघा जबरदस्त दिसतंय. इकडे शेजवान चटणी पण आहे. तिथे नंबर 6 पीस येतं त्याच्यामध्ये. चला तर टेस्ट करून बघूया कशा प्रकारे आपले क्रॅब लॉलीपॉप आहेत ते. भारी दिसतात. सर्वांना आता टेस्ट करून बघतायत कशा प्रकारे झालेले आहेत ते. बघा कसं आहे, एक नंबर आहे. खेकडा लॉलीपॉप मी पहिल्यांदाच खाते. पहिल्यांदा ट्राय केला? हो कसं आहे आतमध्ये सर्व? एकदम मस्त. बाहेरून कुरकुरीत आहे ना, आतमधून सॉफ्ट सॉफ्ट आहे. हा विचार बाबा कसं आहे? मस्त एकदम जबरदस्त आहे. हा काय की लय भारी. लय भारी ना. आपण पहिल्यांदा ट्राय केला, बोलला मागूया ना. हा खेकडा लॉलीपॉप आहे. हो. पप्पा खात नाही. शाकाहारी आहे. हा पप्पा नॉनव्हेज जास्त खात नाही. चला मी पण ट्राय करून सांगतो तुम्हाला कशा प्रकारे झालंय ते. दिसायला भारी दिसतंय. इकडे बघा खेकड्याचा जो आंगडा असतो ना ते इथे असा आतमध्ये टाकलाय आणि हा पूर्ण फ्राय केलेला आहे. इकडे शेजवान चटणीमध्ये जरा डीप करायचा. नवीन काय बघा जबरदस्त दिसतोय. एक नंबर आहेत आणि एकदम ना क्रिस्पी आहेत आणि आतमधून एकदम सॉफ्ट आहेत आणि शेजवान चटणी बरोबर ऍक्च्युली भारी लागतात.
फर्स्ट टाइमच मी ट्राय केले, पण एक नंबर आहे, टेस्ट आवडली. थोडी फक्त ही जी बाहेरची लेअर आहे ना ती ऑइली ऑइली दिसते फ्राय केल्यामुळे, बाकी आतमधून टेस्ट भारी आहे. तर इकडे ना आता नेक्स्ट आपले स्टार्टर आलेला आहे. हा पण मागितलेला कोळंबी कोळीवाडा, त्याच्याबरोबर ही हिरवी चटणी आहे आणि सर्व कोळंबी फ्राय केलेलं आहे. चला इकडे आता कोळंबी आपण हा कोळीवाडा ट्राय करून बघूया कशा प्रकारे झालेला आहे. ही कोळंबी फ्राय नाही केलेली, कोळंबी पिठामध्ये ती अशी मिक्स करून फ्राय केलेली. नाही तर आपण कोळंबी असा फ्राय करतो ते रवा फ्राय असतात. हे एकदम चिकन आपण कसा हे करतो, चिकन लॉलीपॉप वगैरे कसे असतात तशा प्रकारे आहे. आईने टेस्ट केला आहे, कसा आहे? लय मस्त. छान आहे ना. शेजवान चटणी बरोबर एक नंबर लागते. मी पण ट्राय करून बघतो. हा बघा, हिरवी चटणी बरोबर सर्व डिप करून घेतलंय. थोडीशी शेजवान चटणी पण घ्यायची, शेजवान चटणी बरोबर एक नंबर लागते. बघा आतमध्ये पूर्ण कोळंबी आहे, जाडी जी कोळंबी असते ना प्रॉन्स तशी आहे आणि ती पूर्ण फ्राय केलेली आहे. ट्राय करून बघतो कशा प्रकारे कोळंबी कोळीवाडा येते. चांगली शिजलेली आहे आणि पीठ मला वाटतं बेसन वगैरे आहे. हलका ना याच्यामध्ये पिठाचा स्वाद येतो, पण ओव्हरऑल ठीकठाक आहे म्हणजे. तर मंडळी इकडे ना आता आपल्या सर्व थाळ्या आलेल्या आहेत. आम्ही अगोदर 3च थाळ्या मागितल्यात, अजून काय वाटलं तर नंतरला परत आणू. ही पहिली ना मटन थाळी आहे. इकडे बघताय मटन हा सुका आहे, मस्त भारी दिसतोय. हा मटनचा रस्सा आहे आणि हा इकडे ना पाया सूप आहे, एक नंबर दिसतोय. इकडे सोलकढी आहे, इकडे एक अंडा पण दिलेला आहे मटन थाळी बरोबर आणि सर्व वडे वगैरे आहेत, बाकी कांदा लिंबू आहे. त्याच्यानंतर इकडे ना ही अंडा थाळी मागितलेली आहे, त्याच्यामध्ये अंड सुका आहे, अंड्याची ग्रेव्ही दिलाय, रस्सा आहे, इकडे सोलकढी आहे, कांदा लिंबू आणि हा एक ऑमलेट पण दिलेला आहे, एक भाकरी आहे आणि ही एक आम्ही पापलेट थाळी मागितलेली आहे. हा पापलेट मस्त फ्राय केलेला आलेला आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतरला पापलेट रस्सा आहे, इकडे जवडा आहे, त्याच्यानंतरला सोलकढी, कांदा लिंबू आणि एक भाकरी. इकडे वडे पण आम्ही मागितलेले आहेत एक्स्ट्रा. आता चालू करतोय खायला. चला चला चालत. इकडे ना पाया सूप टेस्ट करते, बघा हे कसं आहे. दिसायला एक नंबर दिसतंय. कसं आहे? नॉर्मल म्हणजे आहे, कसं तिखट वगैरे नाही जास्त. पाया सूप आहे, पाया सूप. हा मटणाचा पाया सूप ना एक नंबर लागतो. छान आहे ना. पण चला आता सुरू करतोय आपण जेवायला. आम्ही म्हणजे एक एक सर्व टेस्ट करून बघणार आहोत काय काय सर्व कशा प्रकारे टेस्ट आहे. काकी वडे पण मस्त फुगलेत ना. होणार पण नाही. हा भारी वडे फुगलेत. हा पप्पा नॉनव्हेज खात नाही, त्याच्यामुळे त्यांनी असं अंडा थाळी मागितले. पप्पा चिकन वगैरे नाही खात ना पप्पा. मला चिकन नाही आवडत, मी अंडा थाळी मागितली. बरोबर, त्याच्यामुळे. चला आता बाकी सुरू करूया कशा प्रकारे आहे सर्व टेस्ट करून बघूया. हा इकडे हा पापलेट पण बघा मस्त फ्राय केलेला आहे, आतमध्ये दाखवतो तुम्ही. हो का, मस्त आतमधून ना एकदम सॉफ्ट आहे, शिजलाय बघा मस्त एकदम सॉफ्ट आहे बघा. चला आता टेस्ट करून बघूया. इकडे भाकरी आहे आणि भाकरी पण एकदम सॉफ्ट आहे बघा, एक नंबर भाकरी आहे. इकडे आपण अगोदर मटन टेस्ट करून बघूया. मटन सुका आहे आणि जबरदस्त दिसतोय, ग्रेव्ही मध्ये ना एक नंबर आहे बघा, भारी एकदम सॉफ्ट आहे, मस्त दिसतोय आणि ग्रेव्ही पण एक नंबर झाली आहे. हा बघा मटन एकदम मस्त सॉफ्ट झालंय बघा, एकदम ना सुट्टा सुट्टा झालंय, मस्त शिजलंय मटन. इकडे ग्रेव्ही आहे, ग्रेव्ही मध्ये जरा डीप करतोय, जबरदस्त बघा. टेस्ट करून बघतोय मटन कशा प्रकारे झालेलं आहे. एक नंबर आहे, ग्रेव्हीचा मस्त फ्लेवर येतो आणि मटन पण एकदम सॉफ्ट आहे, भारी. इकडे ना वडे पण आपण सर्व घेतलेत आणि इकडे अंडा पण ना आम्ही थोडा थोडा सगळा म्हणजे टेस्ट करायला घेतलेला आहे. अंडा पण तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे झालाय. हा अंडा सुका आहे आणि पण भारी दिसतोय. ही जी ग्रेव्ही वाली आहे ना ते एक नंबर बनवलाय बघा, हे ग्रेव्ही वाली छान आहे, त्याच्याबरोबर रस्सा पण मिळतो पण ग्रेव्ही वाली एक नंबर टेस्ट लागते. चला बघा हा टेस्ट करून बघतो, तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे झालाय अंडा मसाला. हा वड्याबरोबर टेस्ट करतोय, एक नंबर. हे जे थाळ्या आहेत ना त्यांची टेस्ट अप्रतिम आहे. स्टार्टर एवढे आम्हाला म्हणजे ठीकठाक वाटले, पण थाळ्या एक नंबर आहेत. इकडे ना जरा पापलेट टेस्ट करून बघतो आपण. पापलेट बघा एक नंबर सॉफ्ट आहे आणि वरची जी फ्राय केलेली लेअर आहे ना ती एकदम क्रंची आहे, जबरदस्त दिसतोय. इकडे मटन रस्सा आहे, मटन रस्सा याच्यामध्ये जरा डीप करतो. हा 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 जबरदस्त पापलेट फ्राय,
एक नंबर, अप्रतिम आहे आणि मस्त शिजलाय पापलेट, भारी टेस्ट येते. आणि जबरदस्त म्हणजे सी फूड थाळी आहेत ना. हो म्हणजे टेस्ट भारी आहे सगळ्याच्या म्हणजे जेवणाला. ह्याच्या अगोदर आपण कोकण कट्ट्यामध्ये पण गेलो होतो, तिकडे पण टेस्ट केलेली आहे. तिकडे अगोदर गेला होता, तिकडचा एक्सपिरियन्स भारी होता. सेकंड टाइम आपण गेलो होतो तेवढी टेस्ट जरा लागली नाही, ठीकठाक होती ना. पहिली सुरुवातीला लय भारी. हा पण इकडची त्याच्याहून बेस्ट आहे म्हणजे चांगली. त्याच्यावरून इकडची म्हणजे भारी आहे टेस्ट, म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी असते टेस्ट प्रत्येक हॉटेलमध्ये. इकडे आम्ही पापलेट थाळी तिकडे अलग होती, जी तिकडे पण रवा फ्राय केलेली, पण इकडे पण रवा फ्रायच केलाय, पण मस्त टेस्ट लागते. हो सार पण लय भारी, मला आवडला. हा आईने पाया सूप पण टेस्ट केला, जबरदस्त आहे ना. हो अजून काय टेस्ट केला? अंडा थाळी वगैरे, मटन टेस्ट केला आणि मच्छीचं पण. आणि पप्पाना खास करून पप्पा मटन थाळी मागितलेली. पप्पा कसं आहे मटन? मटन थाळी मस्त आहे. मटन आहे ना, छान आहे ना, शिजलाय काय चांगला? हो एकदम मस्त, एकदम नरम नाही, एकदम मटन नरम आहे ना, सॉफ्ट आहे एकदम. मटन सुक्का आणि त्याच्याबरोबर रस्सा पण. रस्सा टेस्ट केला की नाही? रस्सा पण टेस्ट केला, रस्सा पण चांगला आहे एकदम. हा ना, जबरदस्त ग्रेव्ही वगैरे बनवली आहे. हा बाकी कसं आहे जेवण ओव्हरऑल? छान आहे ना. म्हणजे आपल्याला घरगुती खाण्यासारखा पचण्यासारखा. हा इकडे आपण आता लालबागला थोडासा कामानिमित्त आलेलो, भूक लागली आम्हाला. हा असाच दिसला ना काही रेस्टॉरंट. आणि आपल्या कोकणातला हा कोकणातला पूर्ण सर्व सी फूड आहे, व्हेज नॉन व्हेज दोन्ही. तर इकडे ना सर्व भाकऱ्या आणि वडे फिनिश केल्याच्या नंतर ना इकडे राईस येतो. राईस मध्ये तुम्हाला 2 चॉईस मिळतात, इंद्रायणी नाही तर बासमती घेऊ शकता. आम्ही बासमती मागितले बघ. इकडे पण आलाय का नॉर्मल प्लेन राईस मिळतो थाळी बरोबर. इकडे आपण ज्या भाकऱ्या त्या खूपच जास्त सॉफ्ट आहेत ना, एकदम मऊ आहे. आपण घरी आपले एवढं सॉफ्ट नाही बनत, पण इकडे काय माहिती एक नंबर सॉफ्ट आहे. म्हणजे असे लाटतात काय भाकरी, अशी लाटतात चपात्यासारख्या. हा ना, त्याच्यामुळे गरम पाण्यातच उकळून काढतात पीठ. हा आणि चपात्यासारखं पीठ मऊ करतात आणि लाटतात भाकऱ्या करतात. आणि पातळ पण आहेत ना भाकऱ्या, एकदम पातळ अशा घावण्यासारख्या आहेत. घावण्यासारख्या आहेत आणि एकदम सॉफ्ट आहे. मला ना जवळा पण टेस्ट करून सांगतो, जवळा कशा प्रकारे आहे. आपल्या गावचा स्पेशल जवळा बघा, इकडे जवळा पण आहे, एकदम मस्त आहे, एकदम ओला जवळा आहे. जबरदस्त आहे जवळा, हलकाचा स्वीट स्वाद येतो त्याच्यामध्ये, गोड स्वाद येतो, पण भारी आहे. इकडे ना ही सोलकढी आहे, एकदम भारी दिसते. आपल्या कोकणातील प्रसिद्ध सोलकढी बघा, टेस्ट करून कशा प्रकारे झाले. एकदम घट्ट आहे आणि जबरदस्त भारी फ्लेवर येते. कोथिंबीर आणि जो कोकोनट मिल्क आहे ना, त्याचा मस्त फ्लेवर येतो. आणि याच्यात आगळ पण टाकलेली आहे, त्याच्यामुळे याचा कलर असा पिंक पिंक होतो. कोकमचा जो ज्यूस असतो ना तो याच्यामध्ये घालतात, त्याच्यामुळे मस्त फ्लेवर येतो. तर पूर्ण आता जेवण खाऊन झालंय आणि इकडे बिल पण आलंय बघा. जे आपण ऑर्डर केलेलं आहे ना 2166 बिल झालं. चला आता निघालो. तर मंडळी फायनली आता जेवण खाऊन झालेलं आहे. आपण मस्त गावरान या रेस्टॉरंट मध्ये आता जेवायला गेलो होतो आणि वेगवेगळ्या थाळ्या ऑर्डर केल्या, स्टार्टर पण मागितले होते आणि छान जेवण आहे. तर तुम्ही पण इकडे व्हिजिट करू शकता. आम्ही लालबाग मध्ये एखाद्या कामानिमित्त आलो होतो आणि त्याच्यामध्ये आम्हाला इकडे म्हणजे हा रेस्टॉरंट दिसला आणि बोललो की जाऊन बघूया कशा प्रकारे जेवण आहे. आणि दुपारची वेळ आता झालीच होती, तर छान आम्हाला जेवण वाटलं. तर म्हणजे आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटू पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.